हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 9वीतील संरक्षणशास्त्र या विषयातील पहिला धडा म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा या धड्यावरील उपक्रमातील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न क्रमांक 1. अलेक्झांडरने भारतावर केलेल्या आक्रमणाच्या संदर्भात वाचन करा. अलेक्झांडरला भारतातील कोणत्या राजांनी मदत केली? अलेक्झांडर व पोरस यांच्यात झालेल्या झेलमच्या लढाईचे वाचन करा. पोरस राजाने दाखवलेला स्वाभिमान पराक्रम याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले तेव्हा तक्षशिलेचा राजा अंभी याने त्याला मदत केली. मात्र पोरस राजाने परकीय आक्रमणापुढे शरणागती पत्करण्यास नकार दिला. झेलम नदीच्या काठावर झालेल्या युद्धात पोरस राजाने अतुलनीय शौर्य, धैर्य आणि स्वाभिमान दाखवला. पराभवानंतरही त्यांनी आपला आत्मसन्मान कायम ठेवला. अलेक्झांडरने त्यांना तुमच्याशी कसे वागावे असे विचारल्यावर पोरस म्हणाले, एका राजाने दुसऱ्या राजाशी जसा सन्मानाने व्यवहार करावा तसा. या उत्तराने अलेक्झांडर प्रभावित झाला. पोरस राजाचा स्वाभिमान पराक्रम आणि देशरक्षणाची भावना प्रेरणादायी ठरते. प्रश्न 2. अलेक्झांडर व राजा पोरस यांच्यात झालेला संवाद शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करा व त्याचे नाट्यीकरण सादर करा. उत्तर: अलेक्झांडर: राजा पुरू, तू पराभूत झाला आहेस. आता तुला कशी वागणूक हवी आहे? राजा पोरस: माझ्याशी एका राजाप्रमाणे सन्मानाने वाग. अलेक्झांडर: तुझा स्वाभिमान आणि शौर्य पाहून मी प्रभावित झालो आहे. राजा पोरस: स्वाभिमान आणि मातृभूमीचे रक्षण हेच माझे कर्तव्य आहे. अलेक्झांडर: मी तुझा सन्मान करतो आणि तुझे राज्य तुलाच परत देतो. राजा पोरस: धन्यवाद. शौर्य, स्वाभिमान आणि न्याय याचा नेहमीच विजय होतो. प्रश्न 3. सम्राट अशोकाच्या काळातील भारताच्या नकाशांचे अवलोकन करा. प्राचीन भारताच्या राजकीय आराखड्यात सम्राट अशोकाच्या साम्राज्य विस्ताराची सीमा, ठिकाणे, स्थळे दर्शवा. संदर्भासाठी इतिहास व नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तक इयत्ता 6वी पाहावे. उत्तर: सम्राट अशोक हा सम्राट अशोक म्हणून मौर्य साम्राज्याचा महान शासक होता. त्याचे साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात विशाल साम्राज्यांपैकी एक होते. उत्तरेस हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेस कर्नाटकपर्यंत त्याचे राज्य विस्तारले होते. पूर्वेस बंगाल आणि पश्चिमेस अफगाणिस्तानातील काही भाग त्याच्या साम्राज्यात होते. कलिंग युद्धानंतर अशोकाने हिंसेचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने देशभर अनेक शिलालेख व स्तंभ उभारले. नकाशात पाटलीपुत्र, राजधानी कलिंग, तक्षशिला, उज्जैन आणि सांची ही महत्त्वाची स्थळे व साम्राज्यांच्या सीमा दर्शवतात. प्रश्न 4. खालील मुद्द्यांवर चर्चा करा. परकीय आक्रमणास सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व. ब. राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारतीय संविधानातील तरतुदी. वरीलपैकी एका घटकाबद्दल चर्चा करून त्याचे मुद्दे लिहा. तर मी इथे पहिला घटक म्हणजे परकीय आक्रमणास सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व याबद्दल चर्चा केलेली आहे. उत्तर: राष्ट्रीय एकात्मतेमुळे देशातील सर्व नागरिक एकजुटीने उभे राहतात. परकीय आक्रमणाच्या वेळी सैन्याला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळतो. जात, धर्म, भाषा व प्रांतभेद विसरून सर्वजण राष्ट्रासाठी कार्य करतात. राष्ट्रीय एकात्मतेमुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत होते. शत्रूंच्या कारवायांना प्रभावीपणे तोंड देता येते. म्हणूनच परकीय आक्रमणाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न 5. भारतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे राष्ट्रशक्तीचा घटक म्हणून असलेले महत्त्व यावर टीप लिहा. उत्तर: भारत खनिजे, जलसंपत्ती, जंगले, सुपीक जमीन आणि ऊर्जा स्रोतांनी समृद्ध आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे देशाचा औद्योगिक व आर्थिक विकास वेगाने होतो. शेती, उद्योग आणि ऊर्जा निर्मितीसाठी या साधनसंपत्तीचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे देश आत्मनिर्भर बनण्यास मदत होते. तसेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होऊन राष्ट्रशक्तीस वाढ होते. म्हणून नैसर्गिक साधनसंपत्ती हा राष्ट्रशक्तीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पुढील प्रश्न 6. भारताचा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास यावर चर्चा करा. चर्चेत आलेले मुद्दे येथे लिहा. ॲन्सर: भारताने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. वैद्यकीय विज्ञानामुळे आरोग्यसेवा अधिक आधुनिक झाली आहे.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे शिक्षण, बँकिंग व दळणवळण अधिक सोपे झाले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे देशांचा आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत झाली आहे. प्रश्न 7. भारताच्या आण्विक आणि अवकाश क्षेत्रातील कामगिरीची गटचर्चा करा आणि गटचर्चेतील महत्त्वाच्या बाबी लिहा. ॲन्सर. भारताने आण्विक ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबन मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. आण्विक तंत्रज्ञानाचा उपयोग ऊर्जा निर्मिती, संशोधन आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी केला जातो. 3. भारताच्या अवकाश संशोधनामुळे अनेक यशस्वी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले आहेत. चांद्रयान आणि मंगळयान मोहिमेमुळे भारताची जगभरात प्रतिष्ठा वाढली आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग हवामान अंदाज, दळणवळण, शेती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी होतो. आण्विक व अवकाश क्षेत्रातील प्रगतीमुळे भारताची वैज्ञानिक क्षमता आणि राष्ट्रशक्ती अधिक बळकट झाली आहे. तर इथे मी उपक्रमातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.